जिल्ह्याच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने 13 धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरी, दारणासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ झाली आहे। रविवारी त्र्यंबकेश्वर जवळील डोगरवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या 12 ते 15 पर्यटकांना वन विभागाने आपदा मित्र स्थानिकांच्या मदतीने 4 तासानंतर सुरक्षित बाहेर काढला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यात तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला असून सुरगाणा तालुक्यात देखील मंदिरावर दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे। नाशिक, आंबोली, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात पावसाचा जोर सध्या सुरूच आहे। तसेच नांदू मध्यमेश्वर बंदरातून 40,000 क्युसेकचा विसर्ग होत असून जुलैच्या पूर्वांधारात लहान मोठ्या 24 धरणांचा जलसाठा 34,341 दशलक्ष घनफूट म्हणजे 57% गेला आहे। त्यामुळे धरणांमधून सातत्याने पाणी सोडावं लागत आहे। रविवारी धरणातून 13 धरणातील विसर्गात वाढ करण्यात असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे। गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाणी आले असून गोदावरी ही दुथडी भरून वाहत आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक।